चित्रगावात राहायला आवडतं. मला ना चित्रगावातल्या शाळेत शिकायला पण आवडतं आणि मला ना चित्रगाव स्वच्छ ठेवायला आवडतं आणि मला चित्रगावातल्या गॅदरिंग मध्ये नाचायला पण आवडतं. ए चंदा एक्सप्रेस कुठं चाललं सकाळ सकाळी? परशाकडे नाही परसाकडे चाललंय. ए तुला कळतं का आपलं का हगंदारी मुक्त आहे ते? सारे सारे बरे सारे सारेच्या लाडक्या पुन्हा भारतून जा बघ सांगते तुला इंग्लिश मधनं बाहेर गेला काय होतं ते. नाही नाही अरे गुटखा घे काय गुटखा खा जाऊ नको तुला कळतं ना आपलं गाव व्यसन मुक्त आहे ते काय मराठी सांगितलं कळतं ना काय इंग्लिश मध्ये सांग सॉरी सॉरी बरे सारे साऱ्याच्या लाडक्या पुन्हा गुटखा तर खा मग सांगते तुला इंग्लिश मधलं गुटखा खाल्ल्यावर काय अरे गुटखा खा जाऊ नको लांब चालले एकटीच चालले बरं का लांब चालले वस्तीवरले पोरं शाळेत तिकडे ते फाल चालले लांब चालले एकटीच चालले बरं का त्या लांब चालले एकटीच चालले बरं का वस्तीवरले पोरं शाळेत तिकडे ते फाल चालले लांब चालले एकटीच चालले बरं का काय लांब चालले आपण काय बघतो कुठं काय बघतो मग बघतोय डोळ्यापासून बघतो तुला कसं कळलं? माझ्या डोळ्याने बघितलं स्वच्छच बघतोय मी. बघ की मग मी कुठे म्हणले नको बघू मला आवडते की स्वच्छता. की बघतो केअर गावकऱ्यांना कचरा करू नका बर का नाहीतर उचलताना ख ए मांग्या सोड त्याला ए मांग्या सोड त्या दारूच्या बाटलीला ए तुला कळतं ना आपलं गाव व्यसन मुक्त आहे ते ए तुला कळतं का आपलं गाव टंटा मुक्त आहे ते ए मराठी सांगितलं कळतं ना इंग्लिश मध्ये सांगू सॉरी सॉरी बरे सारे सारीच्या लाडक्या पुन्हा दारूला हात ना बघ मग सांगतो तुला इंग्लिश मध्ये दारू प्याला काय होतं अरे आजी दिली जाऊन म्हण आजी दे तू 18 वर्ष झाली का? आता का बाय पाशाला म्हणा तू श्री म्हणून आता करशील का? आजी देईल म्हणा मला आई आवडते आजी आवडते म्हणून बहीण पण आवडते. मला आई आवडते आजी आवडते म्हणून मुलगी आवडते आणि बहीण. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते बरं का श्री म्हणून आता करू नका काय मराठी सांगितलं कळतं ना इंग्लिश मध्ये सांगू